आणखी एक मोठी बातमी आहे। किल्ले रायगडावर आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती युवराज शंभूराजे यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं मागील 10 वर्ष हा सोहळा आयोजित केला जातो। यंदा राज्याभिषेक सोहळ्याचा दशक पूर्ती महोत्सव आहे। तर या निमित्त एका विशेष संकल्पनेच्या माध्यमातून हा सोहळा साजरा केला जाणार आहे। तो म्हणजेच क्रांती सूर्य शंभूराजा। स्वातंत्र्य लढ्यात आपल्या जीवाची तमा न बाळगता लढा देणाऱ्या क्रांतिकारकांच्या वंशजांच्या हस्ते भारताच्या विविध राज्यातील पवित्र नद्यांच्या जलाभिषेकानं हा सोहळा संपन्न होणार आहे। तर छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला आहे। याविषयी अपडेटसाठी आपले प्रतिनिधी भारत गोरेगावकर हे थेट आपल्या सोबत जोडले गेले आहेत। भारत, काय सांगाल, रायगडावर आज हा जो राज्याभिषेक सोहळा होणार आहे त्याची तयारी सुरू होती, कशा पद्धतीचं चित्र तुम्हाला दिसते आणि कशा पद्धतीने हा सोहळा आज साजरा होईल? फराह, अवघ्या जगभरामध्ये ख्याती असणाऱ्या हिंदवी स्वराज्याची राजधानी अशी ओळख असणाऱ्या किल्ले रायगडावरती आज स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय। अर्थातच श्री शंभू राजे प्रतिष्ठान या समितीच्या वतीने या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं। हे 10वं वर्ष आहे। या राज्याभिषेकाच्या वेळी वेगवेगळ्या थीम वापरल्या जातात। यंदाची जी थीम आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे, ती आहे क्रांतीसूर्य शंभूराजा। जे अर्थातच आज जो राज्याभिषेक सोहळा होणार आहे त्यासाठी भारतातील वेगवेगळ्या पवित्र नद्यांचं जल हे रायगडावरती आणलं गेलेलं आहे। त्याचसोबत ज्यांनी देश स्वतंत्र व्हावा यासाठी लढा दिला, जे क्रांतीवीर आहेत, जे शहीद झाले, त्यांचे जे वंशज आहेत, म्हणजे या ठिकाणी आता किल्ले रायगडावरती आपण जर पाहिलं तर राजगुरू यांचे वंशज, त्याचबरोबर शहीद भगतसिंग यांचे वंशज, असे वेगवेगळ्या क्रांतीवीरांचे जे वंशज आहेत ते ह्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावरती दाखल झालेले आहेत। इतकेच नाही तर महाराष्ट्रातून जे शिवभक्त आहेत, जे शंभू भक्त आहेत, ते देखील मोठ्या संख्येने रायगडावरती दाखल झालेले आहेत। आज पहाटे शिरकाई देवीचं पूजन, जगदीश्वराचं पूजन आणि त्याचबरोबर गडपूजनानंतर मुख्य सोहळा जो आहे पालखी सोहळा आहे आणि त्यानंतर राजसदरेवरती स्वराज्याचे जे दुसरे छत्रपती झाले संभाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे। आणि किल्ले रायगडावरचं वातावरण आपण जर पाहिलं तर भगव्या पताका, भगवे झेंडे आणि त्याचबरोबर तोरणं केलेली सजावट, मर्दानी खेळ हे थरारक प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळतात। फराह, निश्चितच भारत, त्याच्यामुळे याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूयात आज दिवसभर। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।